घरी कोण कोण आहे, काय करता तुम्ही शेती? शेती व्यवसायाचे निमी शेती पेरली, मनात आलं बा आपल्याला जायचं, माऊलीने बोलवलं होतं आम्हाला. निमी पेरली, निमी सोडून आलं, मुलगा आहे घरी, सुने घेतीन म्हटलं करून, चला आपण असं. असं काय विठ्ठलाने स्वप्नात येऊन वगैरे सांगितलं होतं? नाही, काहीच नाही, काहीच नाही. आम्ही म्हणजे येतोच ना, मग ते यावंच वाटतं ना. दरवर्षी येतो, लगेच निघालो. मग किती वर्ष आता हे? 15वं वर्ष. 15 वर्ष. काय देवाला काय मागितलं? काय नाही, सुख मागितलं, आमच्या जमिनीचं शेती पिकवतो, ज्याचे जय दे बा, येस दे, एवढंच नाही. कैलास उगले देखील आता आपल्या बरोबर. काका काय सांगताल, किती वर्ष झालं वारी करता? 15 वर्ष झाले. 15 वर्ष 15 वर्ष झाले. काय व्यवसाय काय तुमचा? व्यवसाय शेतीत करतो. माझे सैनिक किती वर्ष केलं? ते इंग्रजाच्या टायमात जेव्हा आपले स्वातंत्र्य मिळालं ना, तोपर्यंत त्यांनी ड्युटी केली. आज पूजा केली, कसं वाटतं तुम्हाला? एकदम आनंद पावसाळ्यात वाटला. तुम्ही हो डोळ्यात पाणी येतं, हो, काय मला वाटतं? एकदम समाधान झालं. पूर्ण वारीचं आपलं सार्थक झालं. इतके दिवसापासून केलेलं मग एकदम भारी वाटलं. किती वर्ष झाले तुम्ही वारी करता? 15 वर्ष झाले. एस टी महामंडळानं तुम्हाला पास दिला, कुठं कुठं फिरणार? आता दर महिन्याची वारी कंप्लीट राहील. बाकीचं कुठं फिरायचं ते नंतर पाहू, पण महिन्याची वारी आपण कंप्लीट करतो. नाही, महामंडळानं पास दिले ना. हो हो, हा ना. मग कुठल्या कुठल्या धार्मिक तीर्थ जाणार? आता पहिले 4 धाम केलेलेच आहे, हा. पण अजून काही जे जे मनात येईल ते करू. काय विठ्ठलाला काय मागितलं आता? विठ्ठलाला हेच माहिती, मग आमच्याकडून भक्तीच व्हायला पाहिजे, दुसरं काही नको असं. ते पुढच्या वर्षी पुन्हा येणार अजून? हो, येणार. जवळ आपले पाय चालतात त्यावर येणारच. येणार. हो. विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन अभिजित पिछेसह रवी लवेकर, TV9 मराठी. खरं म्हणजे कैलास उगले यांच्या डोळ्यामध्ये जे आहे ते आनंद अश्रू पाहायला मिळालेले आहे.